नमस्कार मंडळी. नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येतं एक नगदी पीक. असं पीक जे शेतकऱ्याला खरंच मालामाल करू शकतं. पण मग विक्रमी उत्पादन घ्यायचं म्हणजे काय करायचं? त्यासाठी लागतं अचूक ज्ञान आणि योग्य पद्धत. आणि म्हणूनच आज आपण अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने अगदी लागवडीच्या आधीपासून ते पिकाच्या संगोपनापर्यंतची प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की आल्याच्या शेतीतून इतरांपेक्षा जास्त अगदी विक्रमी उत्पादन काढायचं तरी कसं? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आणि मला खात्री आहे की ही सगळी माहिती ऐकल्यावर मनात कोणतीही शंका उरणार नाही. बघा, आपण हे सगळं 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. आधी जमिनीची तयारी, मग बेण्याची निवड, त्यानंतर लागवडीची योग्य पद्धत, मग पाणी आणि खतांचं व्यवस्थापन कसं करायचं, आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते ते पाहू. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, लागवडीपूर्वीची पूर्वतयारी. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पाया जितका मजबूत, इमारत तितकी उंच. आपल्या पिकाचं गणितही अगदी तसंच आहे. आता बघा, आले हे काय आहे तर जमिनीत वाढणारा कंद. मग त्याला वाढायला मोकळी खावी की नको? जमीन जेवढी भुसभुशीत म्हणजे मऊ असेल तेवढा कंद मोठा आणि चांगला पोचतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचा निचरा. जर पाणी साचून राहिलं तर कंद सडायला वेळ लागत नाही. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, कडक किंवा चिकणमातीची जमीन आल्यासाठी अजिबात चालत नाही. जमीन तयार करण्याचे हे 3 सोपे पण एकदम महत्त्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात आधी खोल नांगरट, म्हणजे अशी तशी नाही, थेट 1.5-2 फूट खोल. याने काय होतं, माती चांगली मोकळी होते. दुसरा टप्पा, आणि हा तर खूपच महत्त्वाचा, जमीन कमीत कमी महिनाभर कडक उन्हात तापू द्यायची. हे म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक फवारणीच आहे. जमिनीच्या पोटात लपलेली सगळी कीड आणि बुरशी या उन्हानेच जळून खाक होते. आणि मग तिसरं काम, रोटावेटर फिरून सगळी ढेकळं फोडून टाकायची. जमीन एकदम मऊ, लोण्यासारखी झाली पाहिजे. बघा, अनुभवी शेतकरी किती सोप्या शब्दात सगळं सांगतात. बेड म्हणजे गादी बनली पाहिजे. किती खरं हे? याचा अर्थ एवढाच की बेड इतका मऊ आणि भुसभुशीत असला पाहिजे की आल्याच्या कंदाला वाढताना जराही अडचण यायला नको. त्याला पसरायला, वाढायला जमिनीत छान मोकळी जागा मिळाली पाहिजे. ठीक आहे, जमीन तर मस्त तयार झाली. पण आता खरी परीक्षा आहे ती म्हणजे योग्य बेणं निवडण्याची. कारण एक साधं सत्य आहे, जे पेरू तेच उगवेल. जर सुरुवातच चांगली झाली तर समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच. चांगल्या आणि खराब बियाण्यातला फरक ओळखता आलाच पाहिजे. हे बघा, डावीकडचं बेणं कसे टवटवीत, फुगीर आहे. त्यावर एक चंदेरी चमक दिसतेय आणि त्याचे डोळे पण छान फुगलेले आहेत. या उलट उजवीकडचं बघा, कसं सुकलेलं, काळपट पडलेलं आहे. असं बेणं घेतलं तर उगवेल याची काहीच खात्री नसते. त्यामुळे ही चूक टाळायला हवी. अजून काही गोष्टी आहेत ज्या टाळायला हव्यात. मागच्या वर्षी ज्या शेतात कंद सडण्याचा किंवा हुमणीचा त्रास झाला होता, तिथलं बेणं म्हणजे रोगाला आमंत्रण देण्यासारखं आहे. ते चुकूनही वापरू नका. काही वेळा औषधं मारून बेणं मोठं दिसावं म्हणून फुगवलेलं असतं. अशा बनावट बेण्यापासूनही लांबच राहिलेलं बरं. हा सल्ला अगदी मनावर कोरून ठेवा. बेणे प्रक्रिया हे अजिबात न टाळता येण्यासारखं काम आहे. म्हणजे आहे, यावर होणारा थोडासा खर्च भविष्यात होणाऱ्या हजारो रुपयांच्या नुकसानीपासून आपल्याला वाचवतो. याला खर्च नाही, गुंतवणूक म्हणायला हवं. पण बेणे प्रक्रिया करायची का? सोपं आहे. याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे बुरशीमुळे होणारी कंदकूच टाळायची, आणि दुसरं म्हणजे उगवण क्षमता 100% जवळ घेऊन जायची. म्हणजे शेतात एकही जागा मोकळी राहणार नाही आणि पीक एकसारखं दणदणीत येईल. बरं, आता आपण आलो आहोत प्रत्यक्ष लागवडीच्या टप्प्यावर. इथं जर वेळ, अंतर आणि पद्धत या 3 गोष्टींचं गणित जमलं ना, तर विक्रमी उत्पादनाची शक्यता खूपच वाढते. लागवडीची वेळ साधणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात उत्तम आणि सुरक्षित वेळ कोणती? तर 15 मे ते 15 जून. काही जण एप्रिलमध्ये लागवड करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात धोका खूप आहे. कारण तापमानामुळे बेणं जमिनीतच शिजून खराब होऊ शकतं. आणि जर जूननंतर लागवड केली तर पिकाला वाढायला पूर्ण वेळ मिळत नाही आणि उत्पादनावर परिणाम होतो. एका एकरासाठी साधारण किती बियाणं लागेल? तर चांगल्या प्रतीचं प्रक्रिया केलेलं बेणं साधारणपणे 8 ते 10 क्विंटल लागतं. या हिशोबाने आपण आपले नियोजन करू शकतो. आता लागवडीचं अचूक माप समजून घेऊ. 4.5 फुटाचा उंच गादी बेड करायचा. प्रत्येक बेडवर 2 ओळी लावायच्या आहेत. आणि 2 रोपांमध्ये कमीत कमी 12 इंच म्हणजे 1 फुटाचं अंतर ठेवायचं. हे अंतर का महत्त्वाचं आहे?
कारण यामुळे प्रत्येक रोपाला वाढायला पसरायला जागा मिळते आणि हवा खेळती राहते. चला, लागवड तर झाली, पण इथून पुढे खरी जबाबदारी सुरू होते पिकाचं पोषण आणि संगोपन करण्याची. कारण या टप्प्यावर केलेल्या छोट्या चुकासुद्धा उत्पादनावर मोठा परिणाम करू शकतात. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अनेकदा विसरली जाते आणि मग मोठं नुकसान होतं. बघा, मे महिन्याच्या उन्हाने जमीन अक्षरशः तव्यासारखी तापलेली असते नाही का? आता विचार करा, अशा गरम तव्यावर आपण बेणं ठेवलं तर काय होईल? ते बिचारं शिजून जाईल, सडून जाईल. म्हणून ही चूक अजिबात करायची नाही. लागवड करण्याच्या 3-4 दिवस आधी बेडवर भरपूर पाणी द्यायचं, त्याला चांगलं भिजवून थंडगार होऊ द्यायचं. ही एक छोटीशी काळजी आपलं मोठं नुकसान टाळते. शेतकऱ्यांमध्ये एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, अद्रक हे खादाड पीक आहे. याचा सरळ अर्थ असा की या पिकाला खायला भरपूर लागतं. त्याला जर वेळच्या वेळी योग्य खतपाणी मिळालं तरच ते आपल्याला भरघोस उत्पादन देतं. त्यामुळे खत देताना हात आखडता घेऊन चालणार नाही. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी बेसल डोस म्हणजे खतांचा पहिला हप्ता खूपच महत्त्वाचा असतो. यात 10-26-26, DAP, MOP यांसारख्या खतांचा वापर होतो. पण सगळ्यात महत्त्वाचे निंबोळी पेंड नक्की वापरा. याने जमिनीची ताकद वाढते आणि रोगांपासून बचावही होतो. अर्थात आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार योग्य प्रमाण ठरवण्यासाठी कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घेणं नेहमीच उत्तम. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे, कधी न विसरण्यासारखे मुद्दे कोणते आहेत ते पुन्हा एकदा बघूया. हीच तर यशाची गुरुकिल्ली आहे. जर या सगळ्या माहितीमधून फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या या आहेत. नंबर 1, जमीन भुसभुशीत करायची आणि उन्हात चांगली तापवायची. नंबर 2, बेनं निवडताना ते चमकदार आणि निरोगीच घ्यायचं. नंबर 3, बेने प्रक्रिया कधीही कोणत्याही परिस्थितीत टाळायची नाही. आणि नंबर 4, लागवडीच्या आधी बेड पाण्याने थंड करायचा. हे 4 नियम पाळले तर विक्रमी उत्पादनाच्या जवळ पोचल्याशिवाय राहणार नाही. जर या मार्गदर्शनातून आले लागवडीबद्दल काहीतरी नवीन आणि उपयोगी शिकायला मिळालं असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. तर मग ही सगळी शास्त्रीय माहिती आणि अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला सोबत घेऊन आले शेतीमध्ये विक्रमी उत्पादनासाठी सगळेजण तयार आहेत ना? मला पूर्ण विश्वास आहे की सगळे नक्कीच तयार असणार. धन्यवाद.